हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी एक डबा ज्वारी घेतले, त्याचप्रमाणे मी एक डबा अजून मी तांदूळ घेतलेले बघा. एक डबा मी असं ज्वारी घेतलेली आहे, ही पुसून घेतली मी पाण्याने चांगली अशी कपडा ओला करून. आणि इकडे तांदूळ पण घेतलेत बघा. हाच डबा घेतला आहे मी. ह्याच डब्याने मी अर्धा चणा डाळ घेतली बघा. इकडे घेतली मी चणा डाळ आणि याच्याच अर्धा अजून मी उडीद डाळ घेतलेली आहे. आणि इथं बडीशेप, जिरं, धणे घेतलेत. आता पोहे मी घेणार आहे थोडे, मी मुठभर तेही मी भाजून घेणार आहे बघा. आणि तांदूळ मी ओला कपडा घेऊन ते मी पुसून घेतलेत तांदूळ आहे बघा. हे सगळं मी पुसून घेतलेलं आहे ओल्या कपड्याने मी पूर्ण. ते मी वड्यांचं पीठ दाखवते, ते भाजून घेते मी. तांदूळ आहे बघा, थोडे थोडे करून भाजणार आहे मी. हे बघा असे मी थोडे थोडे करून, म्हणजे गरम होईल इतकंच हाताला, गरम लागेल तिथपर्यंतच आपण फक्त भाजायचे आहेत, जास्त भाजून नाही घ्यायचे. हे बघा असे मी थोडे थोडे करून भाजते. हे बघा असे गरम झाले ते बघा, है ना, हाताला गरम लागतं ते बघा. आणि हे बघा मी परातीमध्ये टाकते. हे बघा सुंदर आहे बघा. ते दुसऱ्यांदा मी परत भाजून घेते मी. स्लो गॅसवर भाजायचं. हे मी रेशनिंगचाच तांदूळ घेतलेला आहे. याचं प्रमाण काय, अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो ज्वारी घ्यायची आणि पाव किलो चणा डाळ, बाकीचं 100-100 ग्रॅम घ्यायचं. उडीद डाळ आणि चणा डाळ पण थोडी, चणा डाळ पाव किलो म्हणजे त्याच्याहून थोडी. मी तुम्हाला मगाशी डब्याने माप दाखवलं ना, तसंच घ्यायचं आहे. हे बघा हाताला चटका लागेल इथपर्यंतच भाजायचं आहे. हे बघा चण्याचं माप बघितलं ना, एवढा डबा हे फुल मी तांदळाचा घेतलेला होता आणि ज्वारी एवढी घेतलेली. आता ही चणा डाळ कमीच आहे, असा अंदाजाने माप घ्यायचं आहे. आता ही भाजते मी, थोडीच भाजते, मग परत भाजणार आहे दुसऱ्यांदा. हे बघा आता हे पण हाताला चटका लागेल असं इथपर्यंत भाजलं गेलं आहे बघा. आता हे काढून घेते मी, परत दुसऱ्यांदा मी भाजून घेते चणा डाळ. हे बघा दुसऱ्यांदा मी टाकते. ही पण मी भाजून घेते. बघा आपली ना चणा डाळ पण भाजून झालेली आहे, हाताला चटका लागेल इथपर्यंतच. हे बघा जसा मी तांदळाचा डबा भरून घेतला आहे ना, हे बघा एवढा डबा, तसंच मी
ज्वारी पण ही बघा एवढीच घेतली आहे. तांदूळ पण एवढेच घ्यायचे आणि ज्वारी पण एवढीच घ्यायची. बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवलं आहे. आता हे बघा हे थोडं थोडं करून भाजून घ्यायचं. हे पण मी पुसूनच घेतलं मी ओल्या कपड्यामध्ये. हे बघा असे भाजून घेतले मी. हाताला चटका लागेल इथपर्यंतच. हे बघा ते काढून घेते मी. हे पण बघा मी दुसऱ्यांदा भाजून घेते ज्वारी. हे बघा हाताला चटका लागेल इथपर्यंत भाजली आहे. हे बघा आता ही काढून घेते मी. हे बघा हे बघा एवढी मी उडदाची डाळ घेतली आहे. जशी चण्याची डाळ मी तुम्हाला मगाशी प्रमाण दाखवलं चण्याच्या डाळीचं, तशा खालोखाल उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ही पण मी भाजून घेते. बघा आता ही सगळीच टाकते. ही पण उडदाची डाळ मी पुसून आणि भाजून घेते. आता ओल्या कपड्याने पुसली आहे मी. हे बघा असं मी परतून घेतलंय. हे बघा उडदाची डाळ बघा. हे बघा आपला चटका लागेल पण तुम्ही भाजली आहे. आता काढून घेते मी. इकडे मी मुठभर पोहे घेतले थोडेसेच. आता हे पण मी भाजून घेते. असे चांगले परतून घ्यायचे. स्लो गॅस ठेवलाय मी. अजून वाकस आहे. बघा चांगले परतून घ्यायचे. पोहे चांगले परतून घ्यायचे. अजून थोडे परतून घ्यायचे. होतात काय काय कुरकुरी. हे बघा आहे ना मस्त झाले. बघा हे बघा आवाज येतोय बघा. असं परतून घ्यायचे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत जरा. तर हे पण मी काढून घेते परातीमध्ये.
थोडं अजून मी परतून घेते. हे बघा मस्त आता कुरकुरीत झालं आहे बघा. आता हे मी काढून घेते परातीमध्ये. हे बघा आवाज पण येतोय बघा. हे बघा इथं मी धणे आता भाजून घेते. धणे घ्या 100 ग्राम, बडीशेप घ्या 50 ग्राम आणि जिरं घ्या. जिरं पण घ्या थोडंसं, म्हणजे असं हे मी मूठभर असे घेतलेले आहेत. जास्त तुमचं प्रमाण असेल तर घ्या तसं. याचा वास पिठाला वास लागल्याने छान येतो. पीठ छान तयार येतं इथं. वास पण छान येतो पिठाला. हे बघा मस्त. हे बघा असं गरम चटका लागेल, लक्ष द्या. हळू करा काय ते. हे बघा आपले धणे भाजून झाले. हे बघा इथं मी बडीशेप घेतली आहे, तीही भाजून घेते. मस्त बडीशेपचा वास येतोय जसा धण्याचा आला तसा. बडीशेप काढून घेते मी. बघा बडीशेपचा वास येतोय. बडीशेप काढते परातीमध्ये. तर इकडे मी जिरं टाकते. जिरं पण भाजून घेते. बघा बडीशेप पण भाजून झाली. आता मी सर्व परातीत काढलेलं आहे, ते पण काढते. आणि आता बघा आपलं झालं आहे साहित्य, पिठाची तयारी. आता चक्कीवर सरसरीत दळून आणायचं. चला तर बाय. हे बघा हे सगळं मिश्रण थंड झालं की तुम्ही चक्कीवर दळायला द्या. मस्त झालं आहे बघा सुंदर. तर थंड झालं की चक्कीवर द्या तुम्ही. आणि त्यांना सांगायचं वड्याचं पीठ आहे म्हणून. रसरशीतच दळायला सांगा तुम्ही त्यांना. बघा सुंदर आहे बघा. आता गरम आहे म्हणून मी हात नाही टाकत आहे. हे बघा सुंदर झालं आहे वड्यांचं पीठ. चला तर बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. चला तर बाय.